श्री स्वामी समर्थ भक्तरक्षणाची अद्भुत कथा। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा दरबार रोज भक्तांनी गजबजलेला असे। स्वामींच्या दर्शनानेच अनेकांच्या मनाला शांती, विश्वास आणि नवजीवन मिळत असे। एक दिवस दुपारी एक वृद्ध स्त्री थरथरत स्वामींच्या चरणी आली। तिच्या चेहऱ्यावर दुःख, डोळ्यांत अश्रू आणि अंगावर फाटकी साडी होती। ती स्वामींना म्हणाली, स्वामी, माझा मुलगा परदेशात नोकरीला गेलाय। त्याच्याशी 2 महिन्यांपासून काहीच संपर्क होत नाही। मला भीती वाटते तो सुरक्षित असेल ना। स्वामी महाराज शांतपणे तिच्याकडे पाहू लागले। त्यांनी हळूच तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले, चिंता करू नको माय, तुझा मुलगा माझ्या छत्राखाली आहे। तो येईल म्हणलं की येणारच। वृद्ध स्त्रीला विश्वास बसत नव्हता, पण स्वामींच्या शब्दांतील सामर्थ्य तिच्या मनात उतरले। ती नमस्कार करून घरी परत गेली। ती दुसऱ्याच दिवशी घरात काम करत असताना दारावर थाप पडली। दार उघडून पाहते तर तिचा मुलगा तिथे उभा, संपूर्ण सुरक्षित, हसतमुख। आई आश्चर्याने विचारते, बाळा, तू अचानक कसा आलास? तो मुलगा म्हणाला, आई, काल अचानक मनात एक आवाज आला, घरी जा, तुझी आई चिंतेत आहे, आणि मी ताबडतोब निघालो। आईने आनंदाने स्वामींची आठवण केली। तिला कळले की स्वामींचे शब्द कधीच खोटे ठरत नाहीत। त्यांच्या कृपेने तिचं संकट दूर झालं। जेव्हा मनात विश्वास असेल आणि आपण स्वामींच्या चरणी समर्पित होऊ, तेव्हा संकटे कितीही मोठी असली तरी त्यांचा आशीर्वाद आपल्याला सांभाळून घेतो। श्री स्वामी समर्थ।